अमरजी, झी टीव्हीवरती आत्ता एक मालिका खूप गाजतीये, माझा होशीलना. म्हणजे ऑफकोर्स त्या मालिकेमध्ये मी सुद्धा एक भूमिका करतेय. प्रश्नच नाही. आमची शर्मिला सगळी फॅमिली प्रचंड फॅन आहे तुमची. थँक यू. येस. थँक यू. शर्मिला बिराजदार हे कॅरेक्टर मी प्ले करते आणि त्याचं टायटल सॉन्ग खूप गाजतंय सध्या. तर प्रश्नच ती नाही. धून एकदा वाजवून दाखवाल का अरे, प्लीज? फारच सुंदर अशोक पत्की साहेबांचं ते कंपोजिशन आहे आणि अप्रतिम आहे. नक्की वाजवतो. थँक यू सो धन्यवाद. मच. अमरजी, तुमच्या मुलांना किती इंटरेस्ट आहे या सगळ्यात? हो, आहे. नक्कीच आहे. इनफॅक्ट मी तर असं म्हणेन की फॅमिली सपोर्ट हा फार मोठा भाग असतो, एस्पेशली कलाकाराच्या आयुष्यामध्ये. आई बाबांच्या बद्दल मी सतत बोलत आलो की एका खडतर फेज मधनं जाऊन सुद्धा त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचं काही कमी पडू दिलं नाही. इनफॅक्ट स्वतःचं काय म्हणायचं आयुष्य वेचलं असं म्हणू शकतो आपण. आणि तोच सपोर्ट मला आता माझ्या पुढच्या आयुष्यात पण मिळतोय. माझी बायको विनीता आणि दोन्ही मुलं ही खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतात असंच म्हणायला पाहिजे. कारण ते घरी असतात म्हणून मी निर्धास्तपणे दौरे करू शकतो, शूटिंग्स करू शकतो, काम करू शकतो. त्यामुळे ह्यांना सगळ्यांना ह्या निमित्ताने मी धन्यवाद म्हणतो. आणि मुलांचा इंटरेस्ट म्हणाल तर मोठा मुलगा माझा 9वीत आहे आणि त्याला परमात्म्याने फूंक दिलीये चांगली. तो बासरी वाजवतो, समज चांगली आहे. एखाद इकडे तिकडे काही झालं तर लगेच त्याला ते कळतं. अच्छा. हा. आणि धाकटा मुलाला गळा चांगला दिलाय. लहान आहे तो, पण त्यालाही कळत नाहीत अशा काही जागा त्याच्या गळ्यातनं जात असतात. त्यामुळे ती ईश्वरी देणगी आहे. तर त्यांचं शिक्षण चालू आहे. अमरजी, मला सांगा, अमर ओक ते द अमर ओक जे आता माझ्या समोर बसलेत, या प्रवासामध्ये अडचणी नक्कीच आल्या असतील. नाही, मी पहिल्यांदा थोडं क्लॅरिफाय करतो म्हणा, रेक्टिफाय करतो म्हणा, पण द अमर ओक वगैरे म्हणण्यासारखं काहीच नाहीये. आणि अडचणी म्हणाल तर येस, अडचणी येतच असतात. मी जसं सांगितलं फॅमिली बॅकग्राऊंड, त्या अडचणींमधनच आम्ही हळूहळू करत पुढे आलो. अजून स्ट्रगल हा चालूच असतो, शेवटपर्यंत चालू राहतो असं मी म्हणेन. कारण सामाजिक दृष्ट्या तुम्ही स्टेबल असाल, लौकिक दृष्ट्या स्टेबल असाल, पण कलाकार म्हणून तुमचा स्ट्रगल हा कायम चालू असतो. कारण मी जसं हरिजींकडे शिकतो तसं पुण्यात पंडित केदार बोडस म्हणून त्यांच्याकडे पण शिकतो शास्त्रीय संगीत. तर त्यांच्या प्रत्येक लेक्चरमध्ये मला इतकं काही मिळत असतं आणि मग कळतं. म्हणजे ते म्हणतात की डीप, म्हणजे आमचा असा विषय हवा चढली डोक्यामध्ये किंवा असा विषय होता. त्यामुळे वरती सगळी हवा आहे, खाली म्युझिक डीप आहे, तिथे जायला पाहिजे. आणि त्याच्यात सुद्धा मग जसं तुम्ही जेवढं डीप जाल तेवढे त्याचे रंग फार गहिरे आहेत आणि वेगळे आहेत. आणि तिथली हवा फार काय ते म्हणले होते, तो शब्द मला आठवत नाही, पण ते भयावह आहे असं त्यांचं म्हणणं होतं. कारण काय की त्यांनी तो अनुभव घेतलेला आहे. माणूस जेवढा डीप जाईल तेवढे त्याचे रंग त्याला ते गडद दिसतात. तर ते कुठल्या कुठे, पण आपण जेवढं आपले सगळे व्यवधानं सांभाळत जेवढं शक्य आहे तेवढंच मी दुर्दैवाने करू शकतोय. पण एक नक्की कळतं की ते एंडलेस आहे. कारण इतके राग आहेत, इतक्या रागिणी आहेत, त्याचे इतके प्रकार आहेत, त्या इतक्या पद्धतीने सजवता येतात आणि त्याचा तो ह्याच्यात ती छटा नाही आली पाहिजे, त्याच्यामध्ये ही छटा नाही आली पाहिजे, किंवा तो राग जसा पाहिजे तसा उलगडत गेला पाहिजे.
त्या घराण्यानुसार ते बदलतं, इतकं त्याच्यामध्ये आहे करण्यासारखं. हे त्यांच्याकडे गेल्यानंतर आणि एकेका वाक्यात ते सगळं सार सांगतो ना आपण, तसं ते सांगत असतात. ते अमेझिंग आहे. पण या एवढ्या सुंदर प्रवासात कधीतरी तुम्हाला असं वाटलं असेल ना, की नाही नको सोडून देऊया हे सगळं? हो. मी आता म्हणलं तसं स्ट्रगल हा चालूच असतो आणि एक फेज होती अशी, की मी जसं म्हटलं 94 मध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं. त्याच्यानंतर लगेच मास्टर्स नाही केलं मी. ते 6 वर्षांनी केलं. कारण असं झालं, जसं मी म्हणलं, जॉब केला नाही. मग किशोरजी व्यासांकडे भागवत कथा, त्याच्यानंतर अशोक खंडेंकडे मी जॉईन झालो असंच म्हणूया. कारण त्यांचे महिन्याला 30च्या वरच प्रयोग असायचे. त्यामुळे म्हणजे तो जॉबच होता असं म्हणूया. मग 2000 सालापर्यंत त्यांच्याकडेच बऱ्यापैकी मी खूप रेग्युलरली वाजवलं आणि कथा म्हणजे भागवत कथा आणि अशोक खंडे असं माझं चालू होतं. 2000 साली मी किशोरजी व्यासांबरोबर अमेरिका आणि कॅनडा अशा दौऱ्यावरती गेलो होतो. तर तिथे तोपर्यंत थोडं टेक्नॉलॉजी वाईज सगळं आपण ऍडव्हान्स होत चाललो होतो, नेट किंवा अशा गोष्टी. मग माझे बरेचसे मित्र जे माझे ग्रॅज्युएशनचे मित्र होते ते तिकडे सेटल्ड होते. तर त्यातले 2-3 मित्र मला तिथे भेटले आणि तेव्हा मात्र हा जो आता तुम्ही प्रश्न विचारला तो विचार माझ्या मनात तिथे पहिल्यांदा आला आफ्टर ग्रॅज्युएशन, की अरे हे सोडून देऊया सगळं असं वाटलं मला तेव्हा. का तर त्यांचं लाईफस्टाईल मला फार आवडलं तिथलं. त्यांच्या घरी गेलो, 2 दिवस राहायला मिळालं. सो मला मग त्यांचं पॅकेज काय होतं, अमुक $1000 त्यांचं पॅकेज आहे, असं तसं. सो म्हटलं हे सगळं मी पण करू शकतो, कारण मी ऑलरेडी ग्रॅज्युएट आहे. ह्यांनी फक्त मास्टर्स केलं म्हणून ह्यांना लगेच असं कसं, असं मला थोडंसं झालं. तर त्यांनी पण दुजोरा दिला. ते म्हणले हरकत नाही, मास्टर्स कर, एखाद वर्ष भारतात काढ, आम्ही तुला इकडे घेतो ओढून. म्हटलं वा हे छान आहे. मी लगेच तिथूनच फोन केला आईबाबांना. म्हटलं यावर्षी मी MCS ला ऍडमिशन घेणार. मला तुम्ही काही करा, कुठल्या कॉलेजमध्ये फॉर्म भरा, काय करा. आणि ते बिचारे रोज वाहन काढून हे कॉलेज ते कॉलेज आणि मग तो फॉर्म भरायची प्रक्रिया. कारण ते जून जुलैचा महिना होता, मी तिकडे होतो तो. तर त्यामुळे मी तिकडे असल्यामुळे त्यांनी ते सगळं सुरू केलं आणि मी मास्टर्सला ऍडमिशन घेतली त्याच्यानंतर. तर हा एक असा पॉइंट होता की हे सगळं सोडून देऊया. हे सगळं म्हणजे बासरी, म्हणजे कला क्षेत्र सोडून आपण सॉफ्टवेअर इंजिनियर होऊया, जेणेकरून आपल्याला स्टेटस मिळेल किंवा अशा पद्धतीचं लाईफस्टाईल आपल्याला उपभोगता येईल, असं तेव्हा वाटलं होतं मला. आणि मग काय झालं? ती अजून गमतीशीर गोष्ट आहे. कारण पहिले 3 सेमिस्टर तर छान गेले. 4थं सेमिस्टर होतं कंपनीत कुठल्या तरी जायचं आणि प्रोजेक्ट करायचं. तिथे परत तेच झालं की मी 1 महिना 1.5 महिना गेलो असेल, पण मला ते पचनीच पडेना 10 ते 6 वाला मामला. कारण तुम्ही कंपनीत 10 वाजता आपलं जायचं, सकाळी उठायचं, आवरायचं, डबा घेऊन जायचं, 1-1.5 वाजेपर्यंत जे काय तुमचे असेल असाइनमेंट्स करायचे, वरती जाऊन कॅन्टीन मध्ये जेवायचं, परत खाली यायचं, परत काम करायचं, 6 वाजले चला घरी. हे मला लाईफ काही केल्या पटेच ना माझ्या मनाला. आणि मग पुढे असं वाटायला लागलं की 6 महिन्याचं हे 4थं सेमिस्टरच आपल्याला जर झेपत नाहीये, तर पुढे 20 वर्ष मी अशाच कुठल्या तरी कंपनीत कोणाचा तरी त्याची मर्जी आहे म्हणून मी ते असाइनमेंट काय म्हणायचं त्याला, टाइम लिमिट असतं की तुम्हाला हे ह्याच्या आतच करायचं आहे टाइम लिमिट मध्ये, हे मी कसं करणार आहे, असं माझं झालं. आणि मग तेव्हा मात्र मी ठरवलं की हे सगळं ग्रॅज्युएशन पुरतं, पोस्ट ग्रॅज्युएशन पुरतं ठीक आहे, पण आपल्याला या नळ्याच फुंकायच्या आहेत आयुष्यात आणि आपण आता बासरीवादक म्हणूनच राहूया. पण आता तुम्हाला वाटतंय हे करेक्ट डिसिजन होतं? अक्षरशः ऍब्सोल्युटली. तेव्हाच मला ते जाणवलं होतं. कारण का की तुमच्या मनातूनच जर ते नाही आलं, तर मी फक्त मला पॅकेज चांगलं मिळेल आणि पैसे खूप मिळतील म्हणून मी माझं मन मारून तिथे किती वर्ष काम करू, असं. आणि ते झालं असतं तसं, मी केलं असतं ते, पण माझं तोपर्यंत ह्याच्यात इतकी वर्ष काढली होती ना की मग तो पिंड माझा कलाकाराचा बनलेला होता तोपर्यंत. तुम्ही भरपूर स्वतंत्र शो सुद्धा करता, पण त्यात म्हणजे आता तुमची बासुरी ऐकली मी, अतिशय सुंदर वाजवता, पण टेक्निकल काय डिफिकल्टीजमुळे किंवा असं काही झालंय, कधीतरी शो फसलाय? काय म्हणजे मला असं वाटतं की रंगदेवता ही प्रत्येक प्रयोगाला प्रसन्न असते असं नाही. त्यामुळे हे सुरेश वाडकरांचं वाक्य आहे. ते सारेगमच्या एका याला जज होते, त्यांनी असं सांगितलं होतं की कोणाला तरी त्यांना समहाऊ ॲरोगन्स वाटला कुठल्या तरी स्पर्धकामध्ये, तर ते त्याला म्हटलं अरे बाळा,
हे बघ, रंगदेवता आहे ना, ही हं. देवता कायम प्रसन्न असते असं नाही बरं का. हं. त्यामुळे तिच्या डोक्यावर पाय ठेवून नसतं यायचं, तिला हं. प्रणाम करून नतमस्तक होऊनच कायम तिथे यावं. हं. कारण कुठलाही गायक किंवा परफॉर्मर असं नाही म्हणू शकत हं. की आज बघ आता मी जाऊन कसा कार्यक्रम करतो, हं. हं. तसं नाही होत हं. प्रत्येक वेळा. हं. त्यामुळे नम्रता हा पहिला गुण अंगात असावा लागतो हं. आणि रंगदेवतेचा मान ठेवून तुम्ही त्याच्यावर गेलात हं. तरच ती तुम्हाला आशीर्वाद देते. हं. हं. तर तसं ते आहे की काही प्रयोग फसतात हं. नक्कीच. त्यातला हे एक प्रयोग मला आठवतोय. अमरबन्सीचाच होता कार्यक्रम, पुण्यात होता. जनसेवा सहकारी बँक हं. त्यांचा कार्यक्रम होता. पण त्यांच्याकडून खूप निगेटिव्ह कॉमेंट्स आले असातला भाग नाही. हं. पण माझ्याच मनाला तो काही केला तो रंगलाच नाही कार्यक्रम. हं. असं मला तो एक फसलेला कार्यक्रम अगदी आठवतोच आहे म्हणजे. हं. आणि घरी जाऊन आई माझी एकदम क्रिटिक होती. हां. तिने पण घरी येऊन सांगितलं, आज नाही जमलं आज. पण ते बिलकुल. कशामुळे झालं तुम्हाला काय वाटतंय? नाही मला कळलं खरं सांगायचं तर. कुठलं प्रेशर घेतलं होतं का तर नाही. किंवा मी जसं मगाशी ॲरोगन्सनी स्टेजवर गेलो होतो का तरी नाही. पण माहिती नाही, आपण ह्युमन बिंग, आपण माणसं आहोत सगळी, तर त्याच्यामध्ये होऊ शकतं असंच असेल किंवा कारण मला खरंच माहिती नाही. पण असं एखादा पीस वाजवताना पण होतं की तो मनासारखा नाही वाजत पीस. समोरच्याला प्रत्येक वेळेला कळतच असं नसतं, पण आपल्याला कळलेलं असतं. त्यामुळे तुम्ही स्वतःपासून लपून कुठे जाणार. त्यामुळे काहीच नाही करू शकत. आपल्याला कळतं की हे फसलंय. पण तुम्ही आतापर्यंतचं तुमचं एवढं सुंदर करिअर आणि तुम्ही म्हणाल की 300हून अधिक 300च्या जवळपास शोज केले आहेत, त्यातला एकच फसला असं तुम्ही म्हणताय. हा, खूप फसला असा तो एक शो होता. अच्छा, म्हणजे देवाची किती मोठी कृपा आहे. आहे. त्या कन्हैयाची खरंच मोठी कृपा आहे. मला तर वाटतं सगळ्याच कलाकारांवर, पण विशेष करून बासरी वाजवतात त्यांच्यावर त्या कन्हैयाची जास्त कृपा असते असं मला वाटतं. एखादी अशी धून किंवा एखादं असं गाणं आहे का की ज्याला हमखास वन्स मोर मिळतं? हा, म्हणजे हा विरुद्ध प्रश्न आहे की फसला एक वेगळा आणि दाद हमखास मिळते असा एक. आहेत ना अशा बऱ्याच ट्यून्स आहेत की ज्या खूप लोकांच्या, आपण दिल के करीब आपला कार्यक्रम आहे तसं त्यांच्या हृदयाच्या जवळच्या त्या ट्यून्स असतात. त्यामुळे त्यांना ते वाजलं की ते हमखास त्यांना परत ऐकायचं असतं. अशा बऱ्याच ट्यून्स आहेत. त्यातल्या एक मला आठवते ती म्हणजे मालगुडी डेज नावाची एक सिरियल होती. त्याचं टायटल होतं ते फ्लूटवर होतं. त्याच्यानंतर हिरो पिक्चर होता, त्याच्यामध्ये जॅकी श्रॉफ म्हणजे माझं पर्सनल फेवरेट आहे. अच्छा, अरे बर. आणि मग अर्थातच त्याच्या मागची सुरीली बासरी गुरुजींची आहे, पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी वाजवलेली ती धून आहे. आणि पण अजून 2-3 आहेत, पण मला वाटतं मी वाजवू का? प्लीज. मी आता तुम्हाला विचारणार होते, पण मला वाटलं मी खूप त्रास देते तुम्हाला. प्लीज असं काहीच म्हणू नका. फक्त मला तानपुऱ्याचा रेफरन्स घेतो. आता तानपुऱ्यावर हिरोची ट्यून कशी वाटणार आहे माहिती नाही. क्या बात आहे. खूप सुंदर. धन्यवाद, खूप धन्यवाद. सुंदर. आणि मालगुडी डेज. ओह येस, नक्की नक्की. या निमित्ताने मी यातल्या सगळ्या एक बासऱ्या पण काढतोय. त्या पण आपल्या प्रेक्षकांना बघायला मिळतील.
क्या बात आहे. थँक्यू सो मच. हो, थँक्यू धन्यवाद, सो धन्यवाद. मच. हा ऍक्च्युली अमर बन्सीतला डेमॉन्स्ट्रेशन मध्ये हा भाग येतो, ज्याच्यामध्ये मी बासरी एवढ्या सगळ्या बासऱ्या माझ्या संचामध्ये का लागतात. मी तेच विचारणार होते तुम्हाला. तर मग तोच हा प्रश्न आहे की बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की व्हायोलिनिस्ट एखादा व्हायोलिन घेऊन येतो, तबलजी एक तबला घेऊन येतो, फार फार 2-3 तबले, पण इतक्या 30 बासऱ्या का लागतात बासरी म्हणजे पुणेरी माणूस असेल तर एक पुरत नाही का असं विचारू पण शकतो लगेच. तर त्याच्यासाठी ते डेमॉन्स्ट्रेशन मी करतो की कुठल्या फ्लूटवर कुठलं म्युझिक सूट होतं किंवा वाजतं, त्यासाठी त्या आकारानुसार त्याचं ऑक्टेव बदलतो, म्हणजे सप्तक बदलतो. ही सफेद 2ची बासरी आहे, पण ही पण सफेद 2ची बासरी आहे. तर त्याच्यामध्ये फरक आहे तो सप्तकाचा. म्हणजे आता ही आपल्याला प्रार्थना माहितीये, गगन सदन तेजोमय. हीच आता ह्याच सुराची बासरी फक्त खालच्या सप्तकाची आहे, तर ती अशी ऐकू येईल. किंवा आता रेहमान साहेबांचं एक गाणं आहे लगान मधलं, म्हणजे बेस फ्लूटचा वापर कसा होतो ते एक दाखवतो मी. तर अशा पद्धतीने म्हणजे त्याला ही बासरी सूट नाही होणार, ह्याच्यासाठी इतक्या सगळ्या बासऱ्या असतात. ओके 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 ओके. फॉर एक्झाम्पल आता अजून एक, ही सगळ्यात एकदमच छोटी बासरी आहे. तर अशा पद्धतीच्या फ्लूटला पिकॅलो फ्लूट म्हणतात, म्हणजे तार सप्तकातल्या बासऱ्या. तर ते सलील चौधरी किंवा SD बर्मन ह्यांच्या गाण्यांमध्ये आपल्याला ते जास्त ऐकायला येतात. किंवा SD बर्मनचा मी आता उल्लेख केला तर असे पीसेस त्या ह्या फ्लूटवर वाजतात. आता सप्तकातला फरक कळला असेल की ह्याच्यात एकदम वरचं तार सप्तक वाजतं, ह्या फ्लूटवर मध्य सप्तक वाजतं, आणि अशा फ्लूटवर मंद्र सप्तक वाजतं. हो गॉड. अजून एक मी भाग इथे थोडासा सांगतोच, मला राहवत नाही. अमर बन्सीतलाच हा भाग आहे की मी डेमो ह्या सगळ्या बासऱ्यांचा छोटे छोटे पीसेस वाजवतोच, पण त्याच्या आधी बासरी बद्दल थोडंसं सांगतो. अर्थात ते बऱ्याच जणांना आजकाल व्हॉट्सअप ज्ञान हे खूप आहे, त्यामुळे सगळीकडे ती क्लिप फिरते किंवा तो मेसेज फिरतो, पण तरी पण की इतकं नॅचरल इन्स्ट्रुमेंट आहे की जसं तुम्ही मगाशी विचारलं की
हे बरं वाटतं का नाही, की जॉब न करता आपण म्युझिक फील्डमध्ये, तर मला खरंच छान वाटतं, कारण हे वाद्य एस्पेशली हातात आहे. तर कृष्णाचं वाद्य, मग कृष्णाचं वाद्य इतर का नाही, व्हायोलिन का नाही, सतार का नाही, किंवा वीणा आपण त्या काळातलं पखवाज का नाही. तर ह्याची वैशिष्ट्य मला असं वाटतं की एक तर मोस्ट नॅचरल इन्स्ट्रुमेंट आहे, म्हणजे ह्याला कुठलंही तार, चामडं किंवा कुठल्याही प्रकारचं अटॅचमेंट करून हे वाद्य बनत नाही. याचा एक बांबूचा तुकडा आहे, तो एका विशिष्ट आकारामध्ये कापला, त्याला छिद्र पाडली की ते वाद्य झालं. इतकं नॅचरल हे वाद्य आहे. पण त्याच्यासाठी बासरीची जी मेहनत आहे, म्हणजे बासरीनी घेतलेली मेहनत, ह्याचं इतकं सुंदर उल्लेख आहे की त्या बासरीला सर्वप्रथम तिच्या वंशावळीपासून तोडून वेगळं व्हावं लागतं. परमात्म्याच्या जवळ जाण्यासाठी तिला आधी स्वतःला एका विशिष्ट आकारामध्ये यावं लागतं, नंतर स्वतःला छिद्र पाडून घ्यावी लागतात आणि मग ती जाते. मग आता त्याचे छिद्र म्हणजे कशाचं प्रतीक आहे, तर हे 6 छिद्र आहेत. तर षड्रिपू तिने स्वतःच्या बाहेर काढून टाकले, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. आणि तेव्हा ती कुठे अंतर्बाह्य शुद्ध झाली. ती सरळ आहे. बासरीची वैशिष्ट्य पण आहेत, ती सरळ आहे. आता सरळ असणं हे थोडंसं स्वभावाशी निगडीत आहे, पण सरळ मार्गी असणं फार अवघड असतं, कारण आपण सगळ्या गोष्टींमध्ये थोडासा तिरकस भाव कधीतरी शोधायचा प्रयत्न करतो दुर्दैवाने. त्यामुळे बासरीसारखं सरळ होता आलं पाहिजे, बासरीसारखं आतून पोकळ होता आलं पाहिजे. पोकळ आहे बासरी आतून. इनफॅक्ट तुम्ही बघाल तर कुठलंही वाद्य हे आतून पोकळ असतं. तुम्ही तानपुरा बघा, सतार बघा, तुम्ही तबला बघा, पखावाज बघा, सगळे आतून पोकळ असतात. आणि पोकळी जिथे असते तिथे आकाश तत्व वास करतं आपल्या पंचमहाभूतांपैकी, आणि आकाश तत्व जिथे असतं तिथे परमेश्वराचा वास असतो. त्यामुळे प्रत्येक वाद्यात परमेश्वर वसलाय असं पण म्हणायला हरकत नाही. तर ती पोकळी तुमच्या आतमध्ये नसते, दुर्दैवानी खूप जणांच्या मध्ये नसते. कारण का, की आपण रॅट रेसच्या युगात आहोत. आपल्याला सगळंच हवंय, अचीव्ह करायचंय, किंवा काहीतरी याच्या पुढे जायचंय, किंवा काहीतरी असतं. पण हे सगळं सोडून ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, ही मनोवृत्ती येणं फार कठीण आहे, आणि कठीणच आहे. त्यामुळे ते संत बासरीसारखे असतात, म्हणून ते परमतत्वाला प्राप्त होतात. थोडंसं एकदम आस्था चॅनल सुरू झाल्यासारखं वाटेल, सॉरी, पण मला खूप छान माहिती दिली तुम्ही, खूपच सुंदर माहिती दिली. तर पण त्याच्यामुळे बासरीसारखं जर असं काही होतं आलं तर मात्र आपण मानवी मुरली म्हणून परमात्म्याच्या जवळ जाऊ शकतो. हे मी अमरबन्सीमध्ये आवर्जून सांगतो. क्या बात आहे. ते आता सांगावंसं वाटलं. अमरजी, बासरी वादनाचे स्वतंत्र कार्यक्रम करणाऱ्यांच्या पंक्तीत तुम्ही बसलाच आहात, त्याचा आनंद आहेच, पण याबद्दलची जबाबदारी किती वाटते? मला असं वाटतं की जबाबदारी हा शब्द फार कठीण वाटतो मला. कारण जबाबदारी पेलायसाठी पण आपली योग्यता आहे का नाही कळत नाही मला. पण मी मगाशी जसं केदारदादांचा उल्लेख केला की त्यांच्याकडे शिकताना अनेक गोष्टी शिकत राहतो. तर मला असं वाटतं की स्टुडंट बनूनच राहावं आणि सतत शिकत राहावं. काहीतरी तो प्रयोगाला आपल्यावर जबाबदारी आहे का नाही असा विचार न करता, प्रामाणिकपणा मात्र फार पाहिजे, आणि सचोटी पाहिजे. म्हणजे तुम्ही सादर करताना तुम्ही 100% ऑनेस्टी पाहिजे असं मला वाटतं. तर ते करत गेलं की ती जबाबदारी जर असेल, म्हणजे त्यांनी आपल्याकडून पेलवून घेतली समजा जबाबदारी, आणि काहीतरी चांगलं आपल्या हातून घडलं, तर त्याचा आनंद आहेच. पण त्याचा विचार करू नये असं मला वाटतं. कारण ते, म्हणजे मला आता एकदम उदाहरण असं आठवलं की गोवर्धन पर्वत जेव्हा कृष्णाने उचलला होता, तेव्हा ते पेंद्या, सुदामा, तनसुका, मनसुका हे जे त्याचे सवंगडी होते, त्यांना असं वाटायला लागलं की काय हा एकटाच श्रेय घेतो नेहमी. तो म्हणते कन्हैया बाजूला उचल, आम्ही धरतो. तर तो हसतो फक्त. ते म्हणतात की नाही नाही, आम्ही तुला मदत करणार. म्हणजे बघा मी सोडू का असं म्हणतो. ते काठ्या लावलेल्या असतात त्यांनी, त्यांना वाटतं की ह्यानी करंगळीवर उचललं तर आपण नक्कीच उचलू शकतो. तर त्याने फक्त थोडं हलवलं तर तो अख्खा पर्वत हलायला लागतो. त्यामुळे हे सोडू नको बाबा. तर असं ते जबाबदारीचं मला वाटतं नेहमी, की जबाबदारी त्यांनीच उचललेली असते परमात्म्याने, आपण फक्त काठी लावत असतो. तर आपण ती काठीच लावावी आणि त्यालाच सगळं उचलू द्यावं, आणि तुला काय आमच्याकडून करवून घ्यायचं ते करवून घे, आम्ही प्रामाणिकपणे मात्र करू, जे काय आहे ते तो करेल ते चांगलंच करेल. खूप सुंदर विचार आहेत तुमचे. असं वाटतं. अमरजी, अमर ओक वजा बासुरी
असं जर का गणित केलं तर उत्तर काय मिळेल? काय शून्य पण मी म्हणू शकत नाही हो, कारण शून्यात सुद्धा खूप काही असतं. नाही विचार करू शकत अगदी फ्रँकली. म्हणजे अ, इतका मी मोठा नाहीये किंवा माझी तळमळ बासरीच्या प्रती इतकी नाहीये दुर्दैवानी. कारण तसं असेल तर एखादा माणूस जसं आपण पाण्याविना मासा प्राण त्यागतो, तसं इतकी ती स्टेज माझी अजून आली नाही. पण मी परमात्म्याकडे तीच प्रार्थना करतो की तसं मला बनव, की मी त्याच्याशिवाय श्वास घेऊ शकत नाही, जगू शकत नाही. इतकी त्याच्या प्रती तर माझा रियाज व्हावा किंवा माझ्याकडून काहीतरी त्याच्या बाबतीत मला अजून छान वाजवता यावं, असं नक्की वाटतं. त्यामुळे बासरी वजा अमरोक काही नाहीये, काहीच नाहीये. अमरजी, थँक्यू सो मच. आमच्याकडे दिल के करीबमध्ये आलात आणि भरपूर गप्पा मारल्यात आणि आम्ही तुम्हाला खूप त्रास दिला, हे वाजवून दाखवा, ते वाजवून दाखवा. पण तरीसुद्धा न रागवता, न चिडता आमच्या सगळ्या ख्वाहिशी तुम्ही पूर्ण केल्यात. थँक्यू सो मच अमरजी. अरे नाही नाही, मला स्वतःला खूप आनंद वाटला. कारण मी मगाशी म्हणलं तसं आहे, की आम्हाला परफॉर्म करायला खूप वेळा मिळतं, पण मनातल्या भावना व्यक्त करायला कमी वेळा मिळतं. आणि त्यात सुद्धा तुम्ही इतके छान प्रश्न विचारलेत, इतके छान बोलतं केलंत मला. त्याच्यामुळे मला जास्त आनंद वाटला. तुमचेच आभार, की मला इथे तुम्ही बोलवलंत आणि हे सगळं व्यक्त करायची संधी दिली. पण थँक्यू. तरी मला असं वाटतं, की ह्या मुलाखतीचा शेवट हा परत म्युझिकलच व्हावा. क्या बात. आणि माऊलींचीच विराणी आहे, आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू हरी पाहिला रे. या विराणीनी 1-2 ओळी मी तुमची परवानगी असेल तर वाजवतो. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू. अमरजी, असं वाटतं की तुमचे हे बासुरीचे सूर ऐकत राहावे, पण आता प्रेक्षकांची सुद्धा रजा घ्यायला लागणार आहे. थँक्यू सो मच दिल के करीबमध्ये आल्याबद्दल. तुम्ही सुद्धा पाहत राहा दिल के करीब. स्टे ट्यून्ड.